आज आपण नाश्त्याला सँडविच ढोकळा बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा आहे हा। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते, 2 चमचे लिंबाचा रस घालते आणि 2 चमचे तेल घालते। हे चांगलं मिक्स करून घेते आणि आता पाणी थोडं थोडं घालून मिक्स करून ठेवते। 1 चमचा साखर घालते आणि पाणी टाकून मिक्स करते आणि 10 मिनिटं बाजूला ठेवते। तर रवा आपला भिजला आहे, हे बघा, पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे। आता 1 पाऊच मी इनो टाकते आणि त्याला मिक्स करून घेते। थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते। भांड्याला मी तेल ग्रीस करून घेतले आणि त्याच्यात हे बॅटर ओतून घेते। गॅसवर मी 1 भांडे ठेवले, त्याच्यात जळी टाकली आणि पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये हे भांडे ठेवते आणि असं गॅस फास्ट करून 7 ते 8 मिनटं उकळून घेते। 1 वाटी मी बेसन पीठ घेतले, त्याच्यात 2 चमचे लिंबाचा रस टाकते, चवीपुरतं मीठ घालते, 2 चमचे तेल घालते आणि 1 चमचा साखर घालते आणि पाणी टाकून मिक्स करून घेते। अशा प्रकारे मी मिक्स करून घेतले। 5 मिनिटं बाजूला ठेवते। हिरवी चटणी बनवली, 5-6 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून थोडी पेस्ट करून घेतली। आता याच्यामध्ये आपण हा काटा घालून म्हणजे आपला ढोकळा झाला आहे। आता याच्यावर मी हिरवी चटणी टाकते। आता बेसनचं बॅटरसुद्धा भिजलं आपलं चांगलं। आता याच्यामध्ये मी इनो टाकते, पूर्ण पाकिट नाही टाकत, थोडंसं कमी टाकते। याच्यावर पाणी टाकते आणि फुटवून घेते। आता याच्यावर कवर करून घेते। गॅसची फ्लेम मी फास्ट केली आणि त्याच्यावर आता झाकण ठेवते 8 मिनिटं। झाकण काढून बघूया, ढोकळा आपला झाला आहे चांगला। आता मी गॅस बंद करते आणि खाली उतरून घेते, ह्याचे काप करून घेते। आता फोडणीच्या भांड्यात मी 2 चमचे तेल गरम करून घेतले, त्याच्यामध्ये राई टाकते, हिंग टाकते थोडा आणि कढीपत्ता टाकते। आणि फोडणी याच्यावर ओतून घेते। परतून कोथिंबीर टाकते। हे बघा, आपला सँडविच ढोकळा तयार झाला। किती लुसलुशीत झाला आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।